ऊस म्हणजे आपण आता म्हणतो ना वेड लागलं, ते आता आपण बघू कसं वेड लागलं या ऊसाला पाहून. शेतकरी मंडळी नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे रहमतपूरमध्ये. साहेब गेली 5 वर्ष झालं केरन टेक्नॉलॉजी वापरत आहेत आणि आज त्यांचा ऊस बघणार आहे. बांबूसारखा ऊस म्हणजे आपण आता म्हणतो ना वेड लागलं, ते आता आपण बघू कसं वेड लागलं या ऊसाला पाहून. नमस्कार, माझं नाव सतीश विश्वनाथ कराडकर, मुक्काम पोस्ट रहमतपूर, जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव. मी 5 वर्ष झाले केरन टेक्नॉलॉजी वापरतोय आणि त्याच्यामध्ये जर रिझल्ट बघाल तर हे जुने 6 कोंब आहेत आणि हे वॉटर शूट आहेत ते त्याच्यावरती गेले आहेत. जवळ 9 ते 10 वॉटर शूट नवीन आहेत बघा. आणि याची जाडी बांबूसारखी आहे. सर बारके जे जुने कोंब आहेत ते बारीक आहेत, पण हे वॉटर शूट जे आहेत ते बांबू सारखे अगदी आहेत आणि त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे. हे टेक्नॉलॉजी जर मी वापरतोय त्यामुळे मला ह्याचं मी दरवर्षी त्यांना सांगून किंवा मला हे हवं आहे, याची मला गरज आहे. म्हणजे ह्याच्यामुळे सेंद्रिय शेतीचा आपल्याला फायदा होतोय. ठीक आहे, हे क्षेत्र किती आहे टोटल तुमचं? 4.5 एकर सर. 4.5. आणि हे बांबूच्या पुढचं कोंब आलेत की? हो. आणि असं नाही की एकच कोंब आहे. नाही, हे तुमच्या पाठीमागे आम्ही बघतोय अक्षरशः बांबू फिका पडल या ठिकाणी. हो काय, हातात धरा तो बांबू, हातात पण बसत नाही. बसत बांबूच म्हणतोय मी, ऊस म्हणणार झालोय कारण की मला बांबूच दिसायला लागले. आणि हे बघा पुढे, आणि हे अक्षरशः आपण आत गेलेलो नाही ऊसात, हे बाहेर आहे आपण. आणि आतमध्ये बघितलं तर वेडच लागलं ना. जे मी खरं म्हटलं तुम्हाला, जर वेड लागलं हे बघा की आत गेलं की ते वेडच लागलं या. काही फरक नाही. हो. आणि आता हे मामा तुमचं गाव जालना. नाव सांगा सर. किती वर्ष झालं तुम्ही शेतीची कामं करताय? जवळजवळ 22 वर्ष सगळं शेती. बरं, आता तुम्ही आल्या मला म्हटला हे बांबू सारखा ऊस आलाय असा कधी बघितला नाही, काय वाटलं तुम्हाला? नाही ऊसाची तुमच्या औषधाची म्हणा क्वालिटी चांगली आहे. आम्ही आता झालं 2-3-4 वर्ष झालं वापरतो. 4 वर्ष झालं वापरतोय, बघताय तुम्ही. हो. जमीन चांगली होऊन पीक चांगलं आणलंय ना. आणि हे अक्षरशः आतमध्ये पण जबरदस्त आलेलं आहे. आपण आता बघतोय. आता इथे उभं राहा, हात करा. किती महिन्याचा ऊस आहे हा? 8 महिन्यात. 8 महिन्याचा. आणि हे नवीन कोंब जास्त आले जुन्यापेक्षा. आणि हे दावा पानावर बोट लावा. हे बघा 4 बोटाचं पान, 4 बोटापेक्षा जास्त पानं बसायला लागलेले. आणि हिरवागार रसरशीत ऊस आहे ना, एकदम कवळा दिसतोय ना, लुसलुशीत. आणि एवढं टेम्परेचर आहे, या टेम्परेचर मध्ये आपल्याला टेम्परेचर जाणवं ना. नाही, एकदम थंड वाटतंय शेतात आले. आता 12 वाजले पण टेम्परेचर असून सुद्धा एकदम थंड वाटतं. एवढं जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. Yes, sir.